पाणी बी नेमकं संपलं राव. बाटली भरून घ्यायची राहिली ना. आता खोळा जागेवर भावानं उसाच्या रस्त्याचा गाडा लावलेला. हा एक नंबर. पण एकट्यानं रस पिण्यात काही रस नाही आपल्याला. जरा मास्तरीन माझी वाट बघावी. अगाई ग सूर्या भावा, मित्र रवी, सूर्य, भानू, तुला मी आता नक्की काय म्हणू म्हणजे जरा गार उगून टाकशील. हा असं करतेस वे काय? तुझी तर काय चूक आहे मर्दा. इथं दिवसा डोळ्या वनवा लावून ठेवला आम्ही माणसांनी. साक्षाला एक झाड शिल्लक ठेवलं नाही सावलीत जरा उभं राहावं म्हणलं तर सगळी टाकली तोडून. आता काय बोंबलायचं? आपलं ठरलंय बघ भावा. हे ऐकायलाच काय? आपलं ठरलंय किमान 100 झाडं लावणार बघ. काय वाटेल ते झालं तरी तिथं जागा मिळेल तिथं बघ तू. हा ओंक्या डोंक्या बोल. हा भावा, भेटलाच का त्या सप्लायरला? हा सप्लायरला भेटलो. त्यानं त्याचंच रडगाणं चालू केला. त्याला म्हणलं टायमाच्या टायमाला रॉ मटेरियल देत जा. तर तो म्हणतो माझ्याकडेच रॉ मटेरियल येत नाही. आता काय बोंबलायचं म्हणलं कशाचा सप्लायर आहेस तू? शेवटी कान पिचक्या दिल्या 1-2 आणि आलो. हल्ली खूप डिले करायला लागलाय तो. अरे ढिला जाई तो. त्याला शेवटी दम दिला. म्हणलं बघ उद्यापर्यंत मटेरियल आलं सकाळपर्यंत ठीक, नाहीतर दुसरा सप्लायर बघतो म्हणलं. बरोबर आहे भावा तुझं. भावा ऐक ना, प्रिंटर मी घेतलाय आणि आपल्याला अजून काही वस्तू लागणार आहेत. त्याची मी तुला लिस्ट पाठवली आहे, जरा नजरे घालून घाल एकदा. एक काम कर, तुला ज्या काय वस्तू लागणार आहेत ना डायरेक्ट ऑर्डर पाठवतो. इथं सूर्य मर्दा एवढी आग वाका लागलाय. चेक आणि कुठलं करतो? जरा वेळ इथं थांबलो तर डॉक्टरकडनं चेक करायला लागेल मला. ठीक आहे ठीक आहे. आणि वहिनी भेटणार होत्या, भेटल्या का? मास्तरीन बाई नाही भेटल्या अजून. तर ऊन लय डेंजर आहे रे ओंक्या. खतरनाक ऊन आहे मर्दा. अरे भावा आता उन्हाळा म्हटल्यावर ऊन असणारच ना. अरे सूर्य जाळ वाकालाय नुसता. हा नेमका ढगाचा एक पदर आला वाटतं. जरा गार वाटायला लागलं सावली. भावा मला कोल्हापूरच्या अख्ख्या आकाशात ढग दिसत नाहीये. तुला कुठून दिसला? काय मग इथं असेल मग. हे आमचा पेशंट आहे. जरा ठेव, नंतर करतो तुला फोन. बरं बरं ठेवतो. अहो काय तुम्ही कवा आला? मी काय असं धरून उभारलाय? अहो का म्हणजे काय? किती उन्हात उभे राहिला आहात तुम्ही. जरा सावली बघून उभं राहायचं ना. अहो आता 2 मिनिटं झाला आलो इथं. काय आहे अधिपती, तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी नाहीये का? मी अजून कावू नका माझ्यावर. तो आधीच तापलाय. तुम्ही आणि कशाला कावालाय? आम्हाला आहे की आमची काळजी. काय होत नाही एवढ्या उन्हानं. एवढं काही होत नाही. चला सावलीत बसूया कुठे. मी काय म्हणते, तिकडे आपण उसाचा रस प्यायला जायचं का? तिला मन कवड्या यायचा. तुमचीच वाट बघत थांबलो. तुम्ही उसाचा रस प्यायचा. मला कळतं तुमच्या मनातलं. तुम्हाला कळतं आमच्या मनातलं. तुम्हालाच कळत नाही. तुमच्या मनातलं कळत नाही म्हणजे काय चाललंय का तुमच्या मनात? तुम्हाला काहीच जाणवत नाही का हो? म्हणजे माझ्या वागण्यातला बदल. हा बदल झालाय मात्र. झालाय. चिडचिड लय वाढलं तुमची. हल्ली लय चिडताय. तुम्हाला चिडचिड दिसते नुसती, बाकीचं काही दिसत नाही. आणि मी कुठे चिडचिड करते तुमच्यावर? आता चिडायलाच लागलाय परत. आणि हा हो मग करते. पण मी का चिडचिड करते हे का कळत नाही तुम्हाला? नुसती चिडचिड दिसते. दिसतंय हो सगळं, पण ते सांगितल्याशिवाय कळणार कसं नेमकं काय आहे ते मनात? सगळंच कसं सांगावं लागतं तुम्हाला? बघा अजून बी चिडून बोलायला. बघा असू द्या, चला रस पिऊया. तुमच्या मनातला आमासने आवाज कळले. पण सॉरी बरं काय, जरा त्रास देणार आम्ही तुम्हाला. आम्हाला माहित आहे आम्ही जेव्हा प्रेमात पडलो होतो तेव्हा तुम्ही काय आम्हाला मुद्दाम त्रास दिला नव्हता. पण आम्ही मुद्दाम त्रास देणार, कारण मजा यायला येऊ त्रास देताना. तुमचा त्रास बघून आमासने बी त्रास होतोय, नाहीच नाही. पण कवा एकदा तुम्ही प्रेमाची कबुली देताय असं झाले आम्हाला. थांब की. ए ए थांब ना. अगं बघून न बघितलं आणि काय करतेस ग? थांब थांब ना. अरे थांब.
काय ग तुला कळत कसं नाही? ए थांब की, अगं फॅक्टरीत बोलता येत नाही म्हणून इथं अडवलं ना तुला मी. हा काय रस्त्यात तमाशा घालायचा? मीच घालतो तमाशा. घालू का तमाशा? नाही. कसं नाही तुला? हे बघ, माझ्या मनामध्ये घर केलायस तू. पहिले ना मी तुला फक्त फ्रेंडशिप मागणार होतो, पण आता नाही. हा डायरेक्ट लवशिपच. फक्त हो बोल तू, तुझ्यासाठी वाटेल ते करल मी. नाही म्हणजे मला नाही जमणार हो. हे जमणार म्हणजे? म्हणजे माझ्या घरची परिस्थिती बरी नाही आहे हो. सगळ्यांची जबाबदारी माझ्यावरच आहे. अगं, तुझी जबाबदारी ती माझी जबाबदारी. तुझ्या सकट तुझ्या घरच्यांना सांभाळतो मी, फक्त हो म्हण तू. नाही पण ए नाही काय नाही, माझ्या मनासारखं नाही झालं तर मी काय करतो माहिती आहे ना तुला? इथं जे काही घडलं ते तू बाहेर कुणासनी सांगितलं, सगळ्यांना संपवून टाकलं ना. नीलम, ए नीलम, शेवटचा चान्स देतोय तुला. वेळेला तेच 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 ते विचारणार नाही मी. एकदाच काही तो विचार कर आणि उत्तर दे. तुझ्या उत्तराची आतुरतेनं वाट पाहतोय. आय लव्ह यू. येऊ का? येऊ का? काका 2 ग्लास रस द्या. फुल घ्या. फुल द्या. देतो. थांबा थांबा. आम्हाला सांगायचं नाही वे. अहो तुम्हाला कसं काय सांगायचं? गिऱ्हाईक देव असतो, देवाला काम नसतं सांगायचं. देवाकडे मदत मागितली तर काय होते? होय हो, उलट देवच तर सगळ्यांनी मदत करतोय. जेवण करून घ्या. अगं थांब बाई थोडं. पुन्हा वर आलं तरी सुद्धा तुमचं खाणं पिणं झालं नाही. सकाळी नाश्ता बी करून नाही आलात. बसा, खाऊन घ्यावायच. रस काढू राहिलो ना मी. हा ना, आता मी रस काढते, तुम्ही जेवून घ्या. अगं आत्ता झालीयस, बस जरा. हा ना, आत्ताच आलीये, पण तुम्ही केव्हापासून रस काढताय? सकाळपासून हेच करताय ना वा? हो काका हो, त्या काकी एवढं प्रेमानं सांगायला तर जेवून घ्या की. हा जेवून घ्या, जेवून घ्या. तुम्हाला काकींची शपथ आहे, जेवून घ्या. आण बाई. बरं झालं बाबा, तू रोज येत जा, म्हणजे हे असे जेवतील. काय अजब रसायन आहे हा माणूस. कसलंही नातं नाही, ओळख नाही, पण किती हक्कानं आणि प्रेमाने वागतात हे माणसांशी. गाणं ऐकल्यावर जीवाला कसं गोड वाटतंय तसं एकदम गोड वाटलं प्यायल्यावर आहे ना. सॉरी, माझ्यामुळे तुमचा गाण्याचा क्लास बंद झाला. हो नाही नाही, तू कुठे एवढं मनावर घेता? तसं बी मला आता शिकायचंच नाही. हो जाऊ दे. का असं? कुठलंही शिक्षण अर्धवट नाही सोडायचं. मी शिक्षक शोधते नवीन. हो नाही 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 नाही, मला आता काय त्याचं एवढं नाही. आणि तशी बी माझी लई वाढता नव्हती, एवढं कुठं मनाला लावून घेत थोडं. अहो असं काय करता? एकदा शिकायला घेतलेली गोष्ट अशी अर्धवट नसते सोडायची.
कोण शिकवणार? का मी ऑनलाईन शिकवणार कोणीतरी बघते. ऑनलाईन मत बघशील हा, पण ती तसं वेळ जमली पाहिजे, सगळ्या गोष्टी येतो. सोडून देतो विषय, जाऊ दे जाऊ दे. हो, तुम्ही कवा रस प्यायची कॉम्पिटिशन खेळला काय? काय म्हणजे? लहानपणी आम्ही सगळे मित्र अशी कॉम्पिटिशन लावायचो. 1 2 साडे माडे 3 म्हणून असा गालास तोंडाला लावायचो, ती संपूर्ण खाली ठेवायचो. कुणाचा लवकर संपतोय ते बघायचं. आपण लावा काय कॉम्पिटिशन? काहीतरीच काय अधिपती. घाबरला. चला लावूया कॉम्पिटिशन. हा बघा. ए थांबा 1 2 साडे माडे 1 2 साडे माडे 3. एवढे काय हसताय? हरले मी, त्यात काय एवढं हसण्यासारखं? अहो त्याच्यासाठी नाही असत आहे. मग बारक्या पोरावानी रस पिला तुम्ही. म्हणजे मिशीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा, असं झालं. मिशी आल्या मिशी. थांबा हो मिशीवाले थांबा. ओ अगं बाई, यांचं तर चांगलंच कुलकुल चाललंय की इथं बसून. सॉरी, ते तुमच्यामुळे झालं. तुम्ही असं अचानक ते कॉम्पिटिशन वगैरे म्हटलात ना, म्हणून झालं. एवढं काय मनावर गेलाय? गमजा गेली. भारी दिसत होत, पण क्विट दिसत होत. क्यूट. बरोबर. अहो काय बोला की? हो हा, बोला की. ते बघा तिकडे ते रसवाले काका काकू. त्यांनी किती वर्ष एकमेकांना साथ देत संसार केला असेल ना. काय मस्त जोडी आहे त्यांची. मग त्याचं काय? आपण पण असंच म्हातारा होईपर्यंत संसार करायचा. हा करायचं तर असले 100 गाडी टाकू की आपण उसाच्या रसाचे. अहो दात पडली तर कवळी लावू, चाला यायचं बंद झालं तर वाकर घेऊ, चटणी संग भाकर खाऊ, पण एकमेकांनी आधार देऊ. कसं? म्हातार होईपर्यंत संसार करायचा. हा डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितलेलं औषध घेतलं आम्ही, पण अजून आम्हाला काही बरं वाटेना. हा ठीक आहे, नाही आराम तर करतोच आहे आम्ही. ठीक आहे, काही लागलं तर कळवतो आम्ही. मावशी काय झालं? बरं वाटत नाही होय? जरा डोकं दुखतंय. मी चेपून देती. नाही ना ग. अगं माय मरो आणि मावशी जगो म्हणतात ना व. मग ही भाची मावशीची सेवा करणार नाही होय? थांब मी डोसका चेपून देते. नग सांगितलं ना व. बरं मग मावशी डोकं नाही तर मग पाय तरी चेपती. तसं बी आमची जागा तुझ्या पायाशीच आहे. चंचे, हा बोल तुझं काय काम आहे? नाही मावशी, काम काय नाही. काम कसं नाही? आमची एवढी सेवा करतेस म्हणल्यावर तुला नक्कीच काहीतरी मेवा पाहिजे असणार. दाय मावशी, खरंच काय नाही. खरंच काय नाही? मग निघ.
नाही मावशी, म्हणजे मला जरा बोलायचंच होतं तुझ्या संगट. बोल पटशील. हा मावशी, रागू नको. पर अधिपती नाही का अक्षदाच्या पूर्ण कयात गेलत ग. मी पाहिलं की स्वतःच्या डोळ्यांनी. हेच बोलायचंय तुला? मग जा. नाही मावशी, मी खोटं नाही सांगत. हे बघ, हे बघ कसे बाहेर फिरतायत एकत्र. आणि हे बघ बघ कसे गुलू गुलू बोलतायत. तू काही नजर ठेवून आहेस का त्यांच्यावर? नाही मावशी, अगं मी अशीच बाहेर फिरत होती ना तेव्हा पाहिलं म्या. आणि म्हणताना फोटो काढलेत, मुद्दाम नाही. पण मावशी, मला वाटतं का नाही ही अक्षदा मुद्दाम करती. म्हणजे बघ की घरात वचा वचा भांडती आणि बाहेर जाऊन अधिपतींचे कान भरती. पण तुला हे नसते उद्योग करायला सांगितलं कोणी? मम्मीनं. म्हणजे मावशी, अगं मी तुला काही सांगणारच नव्हती. मी आपलं जाऊन मम्मीला सांगितलं. पण मग मम्मी म्हणली का मला सांगण्यापेक्षा ताईला सांग. म्हणजे मावशी, मी तिला म्हणलं का मम्मी तूच सांग मावशीला. पर मग मम्मीच त्यावर म्हणली का मी हितनं ताईला असं समजा फोनवर सांगणं म्हणजे मावशीचं कान भरल्यासारखं होईल ना. त्यापरीस तूच सांग, म्हणजे कसं तुला मावशीशी असं पुराव्या सकट बोलता बी येईल सविस्तर. म्हणताना मी सांगितलं मावशी तुला. झालं सांगून? वय निघ आता. वय मावशी. मावशी मी आज जाती. पण मम्मी म्हणत होती का. काय म्हणत होती? हेच की जर अधिपती अक्षदाच्या आशेत जवळ जात राहिले ना तर मग ताईनं बघितलेल्या समजा स्वप्नांची राखरांगोळी होईल. अधिपती एकदा का अक्षदाच्या कयात गेले आणि तिच्या शब्दावर नंदी बैलासारखे मान हलवायला लागले ना तर मग तुझ्या हातातनं समजच निसटून जाईल. नाही मावशी, असं म्या नाही, मम्मी म्हणत होती. आणि म्हणताना मम्मी मला म्हणली त्यात ताई आपली आहे, तिला सावध कराया म्या तिथं नाही तर तू तर जाऊन सांगता येईल. मग मी आली तुला सावध कराया मावशी. आम्ही करतो काय करायचं ते. निघ तू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि ते मगाचे 2 म्हणजे टोटल 12 गालास पिलो तरी तुम्ही काय सांगून झालायचा सांगा की पडली. नाहीतर घरला जाऊन आमची नुसतीच धावपळ व्हायची. तुम्ही नाही असलं काहीतरी बोलताय आणि मग माझी लिंक तुटते. बरोबर, ठीक आहे. आता एकदम शहाण्या विद्यार्थी आताची घडी तोंडावर बोल. तुम्ही बोला, आम्ही ऐकतो. आता बघा तुम्ही पुन्हा तसंच काहीतरी करताय. तुम्ही ना काहीही करू नका, नाहीतर मला सारखं हसायला येईल. नाही नाही, मी एकदम सिरियस आहे. तुम्ही बोला. मी खरं सांगू का, तुम्ही जेव्हा मला पहिल्यांदा भेटला होतात ना तेव्हा असे गुंड टाईप वाटला होता. पण मग जशी जशी आपली ओळख होत गेली तसं तसं माझं मत बदललं. माझ्या लक्षात आलं तुमचं मन किती मोठं आहे. कितीतरी विद्यार्थ्यांची फी भरता तुम्ही. गरजू लोकांना मदत करताना बघितलं मी तुम्हाला आणि मग माझ्या लक्षात आलं की हा माणूस गुंड नाहीये, अजिबात गुंड नाहीये. मनाने खूप चांगले आहात. असं काय? हो, आता बघा ना, त्या रसवाल्या काकांशी तुमची काहीच ओळख नव्हती, पण तुम्ही त्यांच्या मदतीला धावून गेलाय. त्यात काय? त्यात काय म्हणजे अधिपती, हा जो गुण आहे ना तुमच्यात हा रेअर आहे. हा नसतो सगळ्यांना. तुम्ही असे शहाळ्यासारखे आहात. हसू नका, मी खरंच सांगते. वरून टफ पण आतून एकदम गोड. आणि
हळूहळू जसं जसं हे माझ्या लक्षात येऊ लागलं ना असं काय तसं काय बोला की बोला 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 लवकर तुमची वाट बघायला लागलोय आम्ही आम्हाला माहिती आहे तुमच्या मनात काय आहे थोडं थोडं पण तुम्ही सांगायची वाट बघायला बोला 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 हा हा मग तसं काय झालं काय म्हणला तुम्ही मध्येच कुठे गाडी अडकली सांगा की बोला की पुढं आपण घरी जाऊन बोलूया. बरोबर ठीक आहे चालतंय तुम्ही म्हणशील तसं हा चंचे बोल की काय काम आहे अधिपती कुठे आहेस तुम्ही आता? मी आहे जरा बाहेर आहे बोल की कशाला फोन केलतस अहो अधिपती मावशीची तब्येत नाही का खूप बिघडली तुम्ही जरा येता का घरला? काय झालं घरला या अधिपती आत्ता लगेच या. बरोबर ठीक आहे आलो आलो मी चालतंय तर ठेव 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 फोन ठेव काय झालं? अहो आई साहेबांची तब्येत जरा बिघडल्या हा